आज आपण मुंबई रोडने निघालो होतो मुंबईच्या दिशेने, पण आपल्याला मुंबईला न जाता आपल्याला जायचं होतं घरी. दाजी पण ऑफिसला चालले होते, त्यांना पण म्हटलं मला घरी सोडा. बस भेटलीच, मी स्वारगेट बस स्टँडवरती पोहोच झालो. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरी जाण्याची बस भेटली. पुणे शहराला पण केलं बाय बाय आणि निघालो घराच्या दिशेने. भूक पण भरपूर लागली होती, पण बस पण काय थांबत नव्हती. पुढं आल्यानंतर हॉटेलवरती बस थांबली. म्हटलं चला आता तहान पण लागली होती, काहीतरी खायला घेऊन पाणी पण घेऊ. प्रवास करायचा होता म्हणून फक्त शेंगदाण्याच्या पुड्या घेतल्या आणि बिसलरी घेतली पाणी प्यायला. येता येता आपलं कॉलेज पण दिसलं, कॉलेजला पण केलं बाय बाय. म्हणलं भेटू लवकरच. पुढं आल्यानंतर श्रीगोंदा बस स्टँडवरती करण शेट आधीच येऊन थांबले होते. प्रकाश आणि समाधान पण श्रीगोंद्यात आले होते. करण शेटला त्यांना म्हणलं चला जाऊ आपण घरी. पुढं आल्यानंतर हे म्हणले भूक लागली काय खायचं, मग सगळे म्हणले वडापाव खाऊ. त्याच्यानंतर गेलो वडापाव खायला. आम्ही वडापाव खात होतो, समाधान आजारी होता म्हणून त्यांनी वडापाव नाही घेतला. पुढं आल्यानंतर त्यांनी पण मोटर एक्सचेंजला दिली होती, ती पण मोटर घेतली आणि निघालो. त्याने घेतलं देवाचं नाव आणि एकट्यानेच मोटर उचलून आणली. पुढं आल्यानंतर आम्हाला दिसले बाळूमामाचे बकरे, तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. घरी आलो तर गुरांना पण खायला नव्हतं, मग मस्त गेलो गिन्नी गावात तोडून आणलं. गिन्नी बी आणलं, त्यांना टाकलं. संध्याकाळी जायचं होतं आपल्याला कांद्याच्या पिकअप भरायला. पुढं आलो आम्ही सगळेजण गोळा झालो, ही सगळी गँग गोळा केली आणि गेलो कांद्याचं पिकअप भरायला. मस्तपैकी कांद्याचं पिकअप भरून झालं, आता निघालो होतो आम्ही घरी. आपल्या गावामध्ये बाळूमामाची 16 नंबर पालखी आली होती. तिथे जाऊन आपण मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. एवढं गाडीवरती उशीर झाला होता, तरी पण हे प्रकाश गाडीवरती रील्स पाहत होता.